आणि पेन्शन संदर्भातल्या बातमीनंतर पुढची बातमी आहे गेलं 1.5 दशक रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली। गेली 13 ते 14 वर्ष प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक गणेश चतुर्थीच्या आधी चर्चेत येणारा प्रश्न तो म्हणजे मुंबई गोवा हायवेचा। सरकार येतात, सरकार जातात, नेते मंडळी मंत्री आश्वासनं देतात, पण तरी सुद्धा आज या हायवेचं काम रखडलेल्या अवस्थेमध्येच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकतीच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाची पाहणी केली आणि पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग चर्चेत आलाय। 2011 साली मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातना मार्ग जातो। या महामार्गाची लांबी 471 किलोमीटर इतकी आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात महामार्गाचं बरंचसं काम पूर्ण झालंय, पण रायगडमध्ये या महामार्गाचं काम चांगलंच रखडलंय। प्रकल्प सुरू झाला तेव्हा या प्रकल्पाची मूळ किंमत 3000 कोटी रुपये इतकी होती, पण आता हा खर्च 3000 कोटींवरनं 15000 कोटींच्या घरात गेलेला आहे। काँग्रेसच्या राज्यामध्ये सुरू झालेल्या महामार्गाचं काम आज महायुती सरकारच्या काळात सुद्धा सुरूच आहे। दरवर्षी नेते मंडळींकडून नवीन डेडलाईन दिली जाते, पण परिस्थिती जैसे थेच राहते। गेल्या वर्षी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांनी या संदर्भात एक डेडलाईन सुद्धा दिली होती। आपण ऐकूया। 2024 मार्चच्या अगोदर जी आम्ही डबल लेन ज्याला म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूने दुहेरी मार्ग जो म्हणतो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्च एप्रिलच्या अगोदर सर्व ठिकाणचा पूर्ण होईल आणि मोठे जे पूल्स आहेत मेजर ज्याला म्हणतो मेजर पूल्स आहेत ते मेजर पूल्सला कमीत कमी 1 वर्ष लागेल आणि ह्या सगळ्या याची जी आता नव्याने ज्यांना काम मिळालेलं आहे त्यांची डेडलाईन जी आहे ती डेडलाईन जी आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पूल सोडून एप्रिलच्या अगोदर ही सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत। तर मार्च एप्रिल 2024 ही ती डेडलाईन होती रवींद्र चव्हाणांनी दिलेली, पण या डेडलाईनला सुद्धा आता 4 महिने उलटून गेले। पण या 4 महिन्यातली परिस्थिती आज मी तुम्हाला दाखवतेय। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातली ही महिनाभरापूर्वीची दृश्य आहेत। मुसळधार पाऊस पडला आणि चक्क बोगद्यामध्येच गळतीला सुरुवात झाली। नंतर परशुराम घाटामध्ये दरड कोसळली। जुलै महिन्यात जगबुडी नदीवरच्या पुलावरती भलं मोठं भगदाड पडलं आणि महामार्गावरनं वाहतूक करणं अशक्य बनलं, धोक्याचं बनलं। हा ब्रिज इथे जवळजवळ जॉईंट सोडून 1 फूट लांब इथं तुटलेला आहे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे याच्या लोखंडी सळ्या बाहेर निघालेल्या आहेत। 1 अर्धा फूट खोल आणि जवळजवळ पूर्ण ब्रिजला तडा गेलेला आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरती रायगडच्या पेणपासून सिंधुदुर्गापर्यंत चौपदरीकरणाचं काम सुरू आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातला टप्पा जवळपास पूर्ण झालाय, पण महामार्गाचं काम 50% पूर्ण झालेलं नाहीये। रायगडमधल्या रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे, तर चिपळूणमधील उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहे। परशुराम घाट कोसळल्यामुळे वाहतूक अनेकदा बंद होते, तर जगबुडी नदी पुलावरची एक मार्गिका सुद्धा बंद आहे। सांगण्यासारखं काय हाई नाही। 2 वर्ष आपण सातत्यानेच बघतोय तेच खड्डे त्याच समस्या। हा आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घातलं, त्याच्यातला काही नवीन काही गोष्टी अशा आहेत की बाबा खड्डा लगेच बुजवता येईल, एखादा पॅच आहे तो लवकर रिपेअर करता येईल, पण याच्यावर आपल्या समस्या संपत नाहीये। ते आज मुख्यमंत्री दौरा करतायत। मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यानंतर तेवढ्यापुरता तो पॅच मारून हा रस्ता व्यवस्थित केला जातोय। जर थोड्या वेळाने जर पाऊस पुन्हा पडला तर पुन्हा हाच रस्ता खड्डेमय होणार आहे आणि आमचे कोकण कर्ज येणार आहे। तर प्रतिवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी 145 कोटी रुपये खर्च केले, एक मार्गिका बनवणार होते। आज किती कोटी खर्च करतील माहित नाही, पण शेवटी हे जो कोकण करायला आम्हाला आमचा गणपती बाप्पा उत्सव साजरा करायला आम्हाला या खड्ड्यातूनच जाणं आहे। इतके वर्ष होऊन सुद्धा हा महामार्ग पूर्ण होत नसल्यामुळे कोकणवासियांनी काय पाप केलं हे माहिती नाही, परंतु हा महामार्ग पूर्ण होण्याचं काही दिसत नाहीये। जुना महामार्ग होता तोच योग्य होता असं आता या कोकणवासियांना वाटायला लागलेलं आहे। सर्व अधिकाऱ्यांचं आणि पुढाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। तशी आहे मुंबई गोवा महामार्गाची अवस्था। त्यामुळे कोकणातले अनेक प्रवासी कोकण रेल्वेनं प्रवास करण्यात धन्यता मानतात, कारण दादरवरनं सावंतवाडीला जायचं असेल तर रेल्वेनं साधारणतः 10 तास लागतात, पण बसनं जायचं असेल तर दादर ते सावंतवाडी मार्गावरती तुम्हाला 15 ते 16 तास प्रवास करावा लागतो।
महत्त्वाची गोष्ट अशी की सध्याची मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती पाहता जवळपास सगळ्याच बसेस आणि खासगी वाहनांना प्रवास करणारे कोकणी लोक हक्काचा महामार्ग असून सुद्धा व्हाया पुणेच प्रवास करतात। म्हणजे समजा रत्नागिरीमध्ये जायचं असेल आपल्याला तर युटर्न मारून जावं लागतं। युटर्न मुंबईवरनं जा पुण्याला, पुण्यावरनं जा साताऱ्याला आणि साताऱ्यावरनं खाली या। जेव्हा रस्ता बनत नव्हता ना तेव्हा जास्ती चांगला होता, तेव्हा लोक पोहोचत तरी होते। पूर्वीची राज ठाकरेंची प्रतिक्रिया होती मुंबई गोवा महामार्गासंदर्भातली। या महामार्गाचं काम सुरू झाल्याच्या 10 वर्षांनी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं। अवघ्या 5 वर्षात या मार्गावरनं सुसाट वेगानं प्रवासही सुरू झाला। आज 701 किलोमीटरच्या महामार्गापैकी 600 किलोमीटरपेक्षा जास्त मार्ग कार्यान्वित झालेला आहे। समृद्धी महामार्गाच्या कामाचं सगळ्यात मोठं श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिलं जातं, पण मुंबई गोवा महामार्गाविषयी गडकरींनी दिलेली डेडलाईन पूर्ण होऊ शकलेली नाहीये। 10 पॅकेजपैकी प्रत्येक पॅकेजचा आढावा माझ्याकडे आहे, परंतु यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये डिसेंबरच्या आत हा सगळा रस्ता पूर्ण होईल याची मी स्वतः जबाबदारी लक्ष घालतोय आणि नक्कीच हे काम पूर्ण होईल। तर गणपतीचा सण आला की सगळ्यांचं लक्ष मुंबई गोवा महामार्गाकडे जातं। राजकीय चिखलफेक होते, गणपतीचा सण संपला की पुन्हा महामार्गाचा विषय विस्मरणात जातो। कुणाला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असतो तर कुणाला कोकणला जागतिक दर्जाचं पर्यटन ठिकाण। पण हे सगळं होण्यासाठी आधी बेसिक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे कोकणात पोहोचण्याची साधनं। कोकणात जाण्याचा सर्वोत्तम मार्ग असलेली कोकण रेल्वे तिन्ही त्रिकाळ फुल असते। ज्याला गणपती, शिमगा किंवा आंगणेवाडीच्या जत्रेला जायला कन्फर्म तिकीट मिळतं तो सर्वात भाग्यवान मानला जातो। वेंगुर्ल्याच्या चिपी विमानतळावरनं उड्डाण घ्यायचं म्हणजे ATCच्या सिग्नलपेक्षा तुमचं नशीब जास्त चांगलं असायला हवं असं सध्या गमतीत म्हटलं जातं। तर मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करण्याची रिस्क घेणाऱ्या कोकणी माणसाला त्याच्या गावात सर्वात धाडसी आणि चिवट समजलं जातं। या सगळ्या उदाहरणांमधला चेष्टेचा भाग आपण दूर ठेवला की कोकणवासियांच्या प्रवासाचं वास्तव किती भीषण आहे याचा आरसाच समोर येतो। कोकणात मूळ गाव असलेली किंवा कोकणातून निवडून येणारी अनेक नेते मंडळी गेली 30 ते 35 वर्ष राज्यात आणि केंद्रात सक्रिय आहेत। निवडणुकाच्या काळात मोठमोठाली भाषणं ठोकणारी ही नेते मंडळी महामार्गाच्या बाबतीत महामार्गाच्या प्रश्नावरती गंभीर का नाही हे कोडं कोकणी माणसाला अजून तरी सुटलेलं नाहीये। मुंबई गोवा महामार्गावरचा आरामदायी प्रवास हा आजही कोकणवासियांसाठी एक स्वप्नच आहे। हे स्वप्न सत्यात उतरवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी आता डोळे उघडण्याची गरज आहे। फक्त येवा कोकण आपलोच असा असं म्हणून चालणार नाहीये, तर देशभरातनं कोकणात येण्याचा मार्ग सुकर कसा होईल याकडे तात्काळ लक्ष देण्याची वेळ सुद्धा आलेली आहे। तर महामार्गाच्या दुरवस्थेच्या बातमीनंतर आता बातमी